भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने कलकत्ता व बदलापूर घटनेचा जाहीर निषेध। कलकत्ता येथे वैद्यकीय विद्यार्थिनीचा अत्याचार करून हत्या करण्यात आल्याची घटना तसेच बदलापूर येथील अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाला या अमानुष घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज शनिवार 24 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात भाजपा परभणीकडून जाहीर निषेध करत शोक संवेदना व्यक्त केल्या। सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महिलांचा आदर आणि सुरक्षतेबाबत शपथ घेत या घटनेचा जाहीर निषेध करीत केंद्र व राज्य शासनाने त्वरित न्याय द्यावा अशी मागणी शासनाकडे केली। यावेळी महिला पदाधिकाऱ्यांसह सर्वांनी निषेधाच्या घोषणा दिल्या। यावेळी आमदार मेघना बोर्डीकर, परभणी विधानसभा प्रमुख आनंद भरोसे, युवा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश भुमरे, जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, अक्षय डहाळे, मोहन कुलकर्णी, संजय रिजवानी, कमल किशोर अग्रवाल, मोहम्मद गौस, मधुर गव्हाणे, उमेश शेळके, डॉक्टर मनोज कोरवाल, विजय गायकवाड, दिनेश नरवाडकर, प्रभावती अन्नपूर्वे, सुरेश जैन, रामदास पवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कुठल्याही मुलीवर महिलेवर अत्याचार होणं ही अत्यंत खेदजनक, दुःख देणारी, संताप देणारी घटना असते। पुन्हा कुठलीही मुलगी महिला तिच्यावर अत्याचार होऊ नये म्हणून आम्ही आता भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी शपथ घेतली। आज तरी त्या शपथेची प्रत्येकाने ही शपथ पाळणं गरजेचं आहे। आपल्या कुटुंबापासून, आपल्या समाजापासून सुरुवात केली पाहिजे की प्रत्येक महिलेला आपण आदर, सन्मान, सुरक्षित वातावरण देऊ आणि खरी त्याची गरज आहे। परंतु दुर्दैवाने विरोधक हे सिलेक्टिव्ह इमोशन्स त्यांचे जागे होत आहेत। आपण बघतो कलकत्त्याच्या विषयावरती ह्याच विरोधकांनी आदरणीय सुप्रियाताई असू दे, धोजी असू दे, एकही त्यांनी स्टेटमेंट दिलं नाही किंवा खेद व्यक्त केला नाही आणि ह्याचं राजकारण करत आज बदलापूरची घटना ही दुर्दैवी आहे, त्याचा आम्ही निषेध करतो। त्या आरोपींना फाशी झालीच पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे। परंतु जी आपली डॉक्टर कोलकात्याची तिच्यासाठी वेगळ्या भावना आणि महाराष्ट्रात घटना घडली तर केवळ विरोधक भावना जाग्या होतात। हे राजकारण थांबलं पाहिजे आणि आज प्रत्येक स्त्री ही आपली कुटुंबातली स्त्री आहे अशा पद्धतीने तिचा आदर, सन्मान केला पाहिजे, जाणीव झाली पाहिजे समाजामध्ये। म्हणून आम्ही सर्वांनी आज शपथ घेतलेली महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ज्या पद्धतीने महिलांवरती अत्याचार करणाऱ्या शिक्षा द्यायचे त्याच पद्धतीने या ठिकाणी या बदलापूरच्या जो आरोपी आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे अशी आम्हा सर्वांची मागणी। सह्याद्री समाचार वाहिनीसाठी प्रतिनिधी सतीश कात, परभणी।